आई शपथ सोडून दिलं का आई शपथ बापरे काय डेंजर आहे. फर्स्ट व्हिडिओ का मला असं लाईफ मध्ये नाही दोन लटकवलेले आपण ते बी डायरेक्ट 2-2 लटकले. आपली जाणार फिक्स जाणार आहे. शपथ नाही जाणार रे. हात लावून पण नाही जाणार येईल शुभम आरामात येईल शुभम येईल आरामात येईल मला ठेवा लागेल खरं येणारच नाही ती वाटत येईल ना प्रयत्न तर करून बघ. नको उडू दे त्यांना असं एक नंबर एक नंबर का एकदम 3-3 आहे ना एक साथ एक संकेत भारी आला मजा आली डेंजर आहो काही काढतो तो असं युट्यूबला नको टाकून पतंगी जातील काय कसला नाही रे मजा येईल पण उद्या मला कुठं दाखवते नाही मुंडा मग कुठे आहे पतंग पतंग अशी दोन कर ना थोडं पतंग वाटतं मला फाटली ना पतंग पाटली त्याच्यामुळेच व्यवस्थित चालतंय सरळ मी बोलू ना येईल भाऊ कुणाला बोललं म्हणजे यायलाच पाहिजे पण लाल पाहिलं यार काहीतरी खायला तरी भेटलं असतं मला. तू डान्स केला असता आम्ही लगेच लावले असते बोललो नाही डान्स नाही दुसरं काहीतरी नाही तिला आली ना भो शेवटी आलीच शेवटी बोललो तर एकदम स्टेबल केस पहिला सारखं आहे वांदा घेऊन आपल्याकडे आली शेवटी ब्लॉग नाही का व्हायरल पांडव होता बाळा आडा रे तरी पण तर मित्रांनो आम्ही एका पतंगीवर 2 पतंगी आम्ही लटकून आणल्या एकदम वरती होतो. त्यानंतर मी गेलो मम्मीला घ्यायला आणि त्यानंतर आम्ही या रेस्टॉरंटला आलो होतो की रात्री आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे म्हटलं की काहीतरी इथूनच पार्सल घेऊन जाऊ कारण ते खूप भूक लागली होती त्यामुळे मग घेऊ ना शेवभाजी ठीक आहे हां ठीक आहे दादा एक शेवभाजी कर ना पार्सल. त्यानंतर एक बिर्याणी पार्सल घेतली. तर मित्रांनो मी मम्मीला घ्यायला गेलो त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो तिथून पार्सल घेतलं एक बिर्याणी आणि एक शेवभाजी. हॉटेल छान होतं मस्त होतं भारी होतं आणि पार्सल घेतलं आणि आम्ही घरी पोचलो आणि आता थोड्यात मस्त की जेवण करू आणि जसं ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. काय कसं लावलं मी ते अडकवलंय फक्त काय अडकवलंय फक्त मी कुलूप अडकून दिला वरून कडी लावलेली म्हणजे चोराला आवडतं चोरी हो नाही ना ते त्याला लावलंय फक्त मी कुलूला लावलं आणि तेव्हा केलं मी फक्त कुठं काय केलं मी आता ते कुठं जास्त वेळ लगेच तर यायचं होतं आपल्याला म्हणून जास्त वेळ नाही हा दे ना मग चहा ठेव ना चहा प्यायचा मला तू म्हणत तिथं चहा प्यायचा तिथं चहा प्यायचा पुढच्या वेळेस घेऊ जाऊ दे आता काय कोणी आणलं हे तेल तिळीचं तेल मी थोडे आणलं काय हे तिळीचं तेल असं तू आणलं असल
कोणतं तेल आहे? राईचं तेल आहे ते मुलगे दुखतात त्याला चोळायला. राईचं तेल आणलंय त्यांनी. तिळीचं तेल पाहिजे होतं मला. गहू तेल काढून आणलं ते राईचं तेल. तर मित्रांनो आम्ही पार्सल मागितलं होतं. तिथे तुम्ही आता रेस्टॉरंट बघितलं असेल. मी रेस्टॉरंटची एक व्हिडिओ काढली, तुम्ही बघितलं असेल तिथे. तर त्या रेस्टॉरंटमध्ये मी बिर्याणी आणि शेवभाजी घेतली पार्सल. तर तिथली बिर्याणी जी आहे ती खूप तिखट आहे, बिलकुल चांगली नाही आहे, मला ते बिलकुल आवडले नाही आहे. शेवभाजीची क्वांटिटी खूप कमी आहे, फुलच्या मानाने ती खूप कमी आहे. तर मित्रांनो त्या रेस्टॉरंट मी ॲड्रेस देतो. आयट्या पुलापाशी जे कॉर्नरला जे हॉटेल झालेलं आहे, नवीन रेस्टॉरंट झालेलं आहे, तिथे अजिबात जाऊ नका. इथे चांगलं नाही आहे, एकदम भंगार आहे. बिर्याणी एवढी तिखट आहे ना, खूपच तिखट आहे. हे ते काय बिया असतात का त्या सूर्यफूलसारख्या बिया वगैरे, मिऱ्या वगैरे, हे सगळं भरून ठेवलेलं आहे. आणि तरी म्हणते बरं का चहा मागव म्हणे, चहा. तिथं चहा प्यायचा होता तिला त्या हॉटेलमध्ये. आता बघ बरं, बस झालं चहा नाही घेतला. चहा चांगला तर लागला असता का तिथे? एवढं एवढं सगळं ग्लासमध्ये. आणि तो चहा किती महाग असेल. मित्रांनो आम्ही संध्याकाळी 4 ते 6 आम्ही पतंग उडवली, एन्जॉय केला. त्यानंतर मी मम्मीला घ्यायला गेलो. त्यानंतर आम्ही म्हटलं की उशीर झाला, त्यामुळे आम्ही म्हटलं घरीच काहीतरी पार्सल नेऊ. तर आम्ही त्या हॉटेलला गेलो. त्या हॉटेलची तुम्ही व्हिडिओ पाहिली असेल, तर त्या हॉटेलमध्ये आम्ही जे पार्सल घेतलं होतं बिर्याणी आणि शेवभाजी, तर ती बिलकुल चांगली नव्हती आणि मी रिव्ह्यू पण चांगले नाही दिलेले. बघा